तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या गार्डनमध्ये आलेलो आहे. फर्स्ट टाइम मी ब्लॉग करतोय सर लोकांमध्ये थोडं ऑकवर्ड नक्कीच होत आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव जयदीप आणि तुम्ही पाहत आहात जर्नी विथ जयदीप. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया हा व्हिडिओ युट्यूब चॅनल तयार करण्यामागचं माझं महत्त्वाचं कारण काय होतं. एक सिंपलची गोष्ट होती की माझं जे रुटीन होतं डेली उठून आवरायचं, ऑफिसला जायचं, पुन्हा यायचं. तर मी असा विचार केला का नाही की आपण आपलं जे रुटीन आहे ते एका ब्लॉग फॉर्मॅटमध्ये आपण रेकॉर्ड करायचं आणि युट्यूबवरती अपलोड करायचं, जेणेकरून की जो माझं रुटीन आहे त्याचा ट्रॅक माझ्यापर्यंत राहील आणि भविष्यात मला जर पाहायचं झालं की मी कसं करत होतो तर ते मी वापस चॅनलच्या थ्रू पाहू शकतो. आणि त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करत आहे मी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही देखील माझे दैनंदिन जीवनशैली पाहू शकता आणि भविष्यामध्ये आपण वेगवेगळ्या माझ्या ब्लॉगच्या रूपाने कुठे फिरायला गेलो किंवा कुठं खरेदी करायला गेलो ते देखील आपण याच्या थ्रू पाहू शकतो. तर आजचा दिवस दुसरा आहे मित्रांनो आणि आज शनिवार आहे आणि आज ऑफिसला सुट्टी असते, त्यामुळे आज थोडं लेट उठलो. लगभग 9:30 झाले आहेत आज आता. आणि आता आज असा प्लॅन असणार आहे की आता एक्झरसाइज करायला जाऊ, एक्झरसाइज करून येऊ. एक्झरसाइज करून आल्यानंतर मस्तपैकी आपल्या रूमवरतीच पोहे बनवू छान असे आणि त्यानंतर पोहे वगैरे खाऊ आणि बाकी मग एडिटिंग वगैरे करू. काल एडिटिंग झाली नाही, रात्री थोडं झोपायला उशीर झाला आणि दमल्यावर झालं काल, कारण की ऑफिसमध्ये यायला देखील उशीर झाला होता, त्यामुळे एडिटिंग काल केली नाही. तर कालची दिवसभराची एडिटिंग आणि आजच्या ब्लॉगची एडिटिंग देखील आता आपण करूया. त्यासोबत गोप्रोचा जो व्हिडिओ आपण रेंडर करणार आहे त्याचा जो मेमरी कार्ड आहे त्याचं कार्ड रीडर एक लागेल, तर ते एक मला ऑर्डर करावं लागेल, तर ते एक ऑर्डर करेन. त्यानंतर मस्तपैकी एडिटिंगला बसू दुपारी, कारण की आज सुट्टीच आहे, आज काही काम नाहीये, त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे करू. मग संध्याकाळी वगैरे पाहू, दादाकडे जायचं चाललंय, दादा पिंपरीला राहतो तर त्याच्याकडे जाऊ आणि बाकीचा दिवस तिथं घालू. आणि उद्या पण तशी सुट्टीच आहे रविवारी, तर उद्याचा देखील दिवसाचा काहीतरी प्लॅन बनवू आपण वेगळं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तयार झालेलो आहोत. आपल्याला एक्झरसाइजला जायचं आहे. आता तुम्ही पाहत असाल की 10:22 झालेले आहेत, म्हणजे 10:30 वाजलेले आहेत आणि थोडासा उशीर झाला एक्झरसाइजला, पण काही हरकत नाही. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे आपण शनिवारच्या दिवशी थोडं उशिरा जरी एक्झरसाइज केली तरी काही हरकत नाही, पण एक्झरसाइज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, आता एक काम करतो, आता सायकल घेऊ आणि आपण चालूया आपल्या एक्झरसाइजला, म्हणजे आपल्या एक्झरसाइजच्या ठिकाणी राहिला, जे की आहे आपल्या सोसायटीचं गार्डन. सोसायटीचं गार्डन खूप सुंदर आहे, खूप उत्तम आहे, नक्कीच पुढे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता सोसायटीच्या खाली. आता आपण थोड्या वेळात जाणारच आहोत आपल्या डेस्टिनेशनला, जे की आहे आपलं एक्झरसाइजचं स्टॉप. आणि विषय असा आहे की आज ऐकून सोसायटीमध्ये बोटिंग आहे. बोटिंग असल्यामुळे जी पार्किंगची व्यवस्था आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने चेंज केली आहे. तर वातावरण तुम्ही पाहू शकता सोसायटीचं. आमच्या सोसायटीचं वातावरण खूप असं सुंदर वातावरण असतं नेहमीच. आणि थोड्या वेळातच आपण जाऊया, आपली एक्झरसाइज वगैरे करूया. आता एक काम करू, पाहू गार्डन ओपन आहे का, कारण की आज माझ्या ग्रामपंचायत किंवा सोसायटीची मीटिंग असल्यामुळे सोसायटीमध्ये काही व्यवस्था चेंज केलेल्या आहेत. तर गार्डन ओपन दिसते आपण साठी बरं आहे. गार्डनमध्ये थोडंसं वॉक करू आणि त्यानंतर एक्झरसाइज वगैरे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या गार्डनमध्ये आलेलो आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे मित्रांनो आमचं. इथं लोक व्हॉलीबॉल वगैरे खेळत असतात, पाहू शकता व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस करत आहेत. आज रविवार असल्यामुळे आपल्या सोसायटीतले मुलं जे की इथे प्रॅक्टिस करण्यासाठी येतात आणि ह्याच ठिकाणी एक्झरसाइज देखील मी करत असतो. पण आज या ठिकाणी आपण एक्झरसाइज करू शकणार नाही आहोत, प्रॅक्टिस चालू आहे. आणि दुसरी जी जागा आहे ती म्हणजे क्रिकेट खेळत असतात. क्रिकेट खेळण्यासाठी एकदम असं एक नेट क्रिकेट म्हणू शकता तो तयार केलेला आहे आपल्या लहान मुलाचं खेळण्यासाठी. घसरगुंडी आहे त्याची एक व्यवस्था केलेली आहे. सोसायटीचं गार्डन एकदमरित्या साफसूफ ठेवलेलं आहे, तुम्ही जसं पाहू शकता. आणि समोरच विना प्रोजेक्ट आणि लोहा प्रोजेक्टचे बांधकाम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला फर्स्ट टाइम मी ब्लॉग करतोय सर लोकांमध्ये, थोडं ऑकवर्ड नक्कीच होत आहे. आता दिसत नाही आहे, पण आतमधून जे ऑकवर्डनेस आहे तुम्ही सांगू शकत नाही आपण. आणि ट्राय करत राहणार आहे कॅमेरा ऑन ठेवण्याचा आणि कंटिन्युअसली ब्लॉग करण्याचा, कारण की जर भीती घालवायची असेल मला तर याच्यापेक्षा दुसरा मोठा पर्याय नाही आहे. तर नक्कीच आणि एक्झरसाइजमध्ये आम्ही डेली 2 राऊंड वॉक करत असतो आणि त्यानंतर आपली जो एक्झरसाइज आहे ती करत असतो. आणि इथं जे मित्रांनो, इथं जे आहे ते टेनिस कोर्ट आहे. आम्ही देखील डिकॅथलॉनमधनं टेनिसचे 2 रॅकेट घेतले होते काल. तशी की ओळख करून दिली तुम्हाला अभिषेक रायकर आणि मयूर गाडेकर, जे की माझे 2 रूममेट्स आहेत. त्यामधून अभिषेक रायकर आणि मी
2 रॅकेट्स आणले होते टेनिस, पण आम्ही काही जास्त वेळ खेळू शकलो नाही. पण नक्कीच भविष्यात आपण ट्राय करू टेनिस देखील खेळण्याचा. त्यासोबत मी क्रिकेटची बॅट आणि बॉल देखील आणला होता, पण त्याचा देखील जास्त वापर झालेला नाही आहे, कारण की ऑफिसच्या टाईममधून वेळ काढून इकडे यायला जमत नाही जास्त. पण नक्कीच भविष्यात ट्राय करू. आणि वॉकिंगचं जसं की मी सांगत होतो, मी वॉकसाठी मी 2 राऊंड मारायचो, पण आज जसं की सॅटर्डे आहे, सुट्टी आहे, आज काही जास्त काम नाही दिवसभर, तर नक्कीच आज आपण 3 राऊंड मारूया. आणि वॉक झाल्यानंतर जे गार्डन आहे जिथे लहान मुलं खेळतात, तिथं आपण रोप आणलेले आहे, पुशअप बार आणलेले आहे, जे की आपण यूज करून आपली एक्सरसाइज कंप्लीट करूया. गार्डनची स्वच्छता मित्रांनो तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी स्वच्छता आहे, लोभनीय. आता मस्त तिकडे प्रॅक्टिस करत आहेत टेनिसची. गार्डनची स्वच्छता यार, इथं जे स्वच्छताकर्मी आहेत त्यांना माझा सॅल्यूट आहे, कारण की छान अशा पद्धतीची स्वच्छता मेंटेन करून ठेवलेली आहे मेगा पोलीस सनवे. आणि हे जे गार्डन आहे ते मेगा पोलीसच्या सर्व सोसायटींचं मिळून गार्डन आहे, म्हणजे सनवेचं नाही आहे स्पेसिफिकली. तर मेगा पॉलिसमधले कोणतेही लोक इथे येऊ शकतात. आणि तुम्ही देखील पाहू शकता समोर स्वच्छता ही चालूच आहे. सॅटर्डे संडे असल्या कारणामुळे स्वच्छता करतच आहे. आणि सिनेमॅटिक देखील खूप सुंदर येतात इथे. खालच्या अँगलने जरी आपण शूट घेतला तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इथं आहे आमच्या सोसायटीचं लहान मुलांचं खेळण्याचं गार्डन. इथे की लहान मुलं मस्तपैकी खेळत आहेत. सुंदर असं वातावरण असतं. आणि आज त्याच लहान मुलांना देखील सुट्ट्या असल्यामुळे लहान मुलं इथे त्यांच्या आईवडिलांसोबत, त्यांच्या आजी आजोबांसोबत खेळायला येत असतात. आणि स्वच्छता करण्याचं जे म्हणत होतो आपण, छान अशी स्वच्छता चालू असते नेहमीच. इथे आता मी वॉक करतो, माझे 3 राऊंड कंप्लीट करतो आणि आपण भेटूया इथेच या गार्डनमध्ये. एका ठिकाणी आपण मस्तपैकी व्यायाम करूया. तर मित्रांनो आता 3 राऊंड कंप्लीट झाले आहेत वॉक करण्याचे. आता वॉकिंग नंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपली एक्झरसाईज असणार आहे. एक्झरसाईजमध्ये स्किपिंग रॉप आपण करणार आहोत, त्यासोबत पुशअप्स, त्यानंतर बाकीचे जे एक्झरसाईज असतात त्या आपण कमीत कमी 15 मिनटं आणि 30 मिनटापर्यंत आपण ते करू. आणि त्यानंतर आपल्या एक्झरसाईजला आपण पूर्णविराम देऊ. त्यानंतर मस्तपैकी 15 मिनटं मेडिटेशन देखील करणार आहोत आपण. आणि तर ठीक आहे मित्रांनो, आता इथेच गार्डनमध्ये एखादा स्पॉट पाहू जिथे की आपण आपली एक्झरसाईज करू शकतो. मला दिसतं की पुढे एक स्क्वेअरमध्ये एक मोठी जागा आहे, त्याच्यामध्ये की आपण आपली एक्झरसाईज करू शकतो. पाहूया तिथं बाकी कोणी हल्ली आहे. बॅग तर दिसते, करू शकतो व्यायाम जाऊन. या स्पॉट्सबद्दल बोलत आहे मी. ठीक आहे, तर तिथं आपण आता बॅग ठेवू आणि कॅमेराचा सेटअप कुठेतरी लावून देतो मी आणि माझ्या एक्झरसाईजला सुरुवात करतो. तर मित्रांनो एक्सरसाइज करून झाली आता, त्यानंतर मेडिटेशन देखील करून झालं आहे. आता आपण जाऊया आता आपल्या परतीच्या प्रवासात, म्हणजेच आपल्या रूमकडे जाऊया आता पुन्हा एकदा. एक्सरसाइज लगभग 15 मिनटं आपण केलेली आहे आणि थोडंसं फर्स्ट टाईम आहे आता माझा कॅमेरासमोर अशी एक्सरसाइज करण्याचा, त्यामुळे थोडंसं ऑकवर्ड वाटत होतंच, पण तरी ट्राय केला मी. शेवटी नंतर कॅमेरा ऑफ केला मी आणि माझी एक्सरसाइज कंप्लीट केली, ज्याच्यामध्ये मेडिटेशन आणि बाकीच्या गोष्टी होत्या. पण छान असे रित्या आपली एक्सरसाइज झालेली आहे. आता 11:05 झालेली आहे आणि आता मस्त रूमवर जाऊ, त्यानंतर फ्रेश होऊ आणि आंघोळ वगैरे करू. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपला जो पुढची स्टेप होती जी की म्हणजे आता मस्तपैकी पोहे बनवायचे. पोहे वगैरे बनवूया. पोहेचा शूट मला एक आयडिया सुचते जी की आपण POV शॉट्स घेऊ शकतो, त्याच्यामध्ये की आपण जस्ट मागून आपला कॅमेरा लावू आणि पोहे जो आहे ते बनवू. तर नक्कीच ते ट्राय करणार आहोत आपण.
आणि पोहे बनवून झाल्यानंतर आपला नेक्स्ट प्लॅन असणार आहे दादाकडे जायचं आहे आपल्याला. 1 वाजता दादाकडे जायचं आहे. तर आपण त्यासाठी देखील रेडी आहोत. थोडे 1-2 जोडी कपडे वगैरे भरता येतील आणि दादाकडे जाऊ. आणि मग बाकीचं एडिटिंग वगैरे जे म्हटलं तर आपण दुपारी करणार आहोत, ते दादाकडे गेल्यावरच करू. तर सध्यासाठी आपण आपल्या व्लॉगला इथेच थांबूया आणि पुढचे जो आहे तो आपण आपल्या रूमवरती गेल्यानंतर पोहे बनवताना सुरू करूया. मित्रांनो, वातावरण खूप सुंदर आहे, त्यामुळे कॅमेऱ्याच्या जो स्टार्ट बटन आहे त्याच्यावरून हात काही सुटत नाही आहे. आणि असे प्रत्येक स्पॉटला एवढे छान छान असे दृश्य आहेत की ज्याच्यामुळे की आपण म्हणजे माझा जो आहे की शूट करण्याचा मोह आवरत नाही आहे. तर त्यासाठीच एवढं सांगण्यासाठी हा शूट केलं होतं तुम्ही. आणि ऊन देखील झाला आहे, खूप आता डोक्यावरती सूर्य आला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता परत लवकर आता रूमवर जाऊ. रूम काय जास्त लांब नाही आणि त्यानंतर पोहायचं कार्यक्रम सुरू करू. काल देखील जाताना तुम्हाला एक दृश्य दाखवलं होतं मी की आपल्या सोसायटीच्या बाहेरचं दृश्य होतं. आणि माग आपली सोसायटी पाहू शकते की समोर देखील काळजीसारखं दृश्य आहे. अजून देखील फुलं जशीच्या तशी आहेत. आणि सायकल चालवताना देखील अशा वातावरणात सायकल चालवायला देखील खूप आनंद येतो. जसं की वरती पाहू शकतच असाल मस्त पिंक कलरची झालेलं आहे. समोर देखील पिंक पाहू शकता. गुलाबी झालेलं आहे, मस्त वाटतं. बांधकामच्या वगैरे आणि समोर इकडं आपली सोसायटी आहे. वातावरण नक्कीच खुललेलं असतं हिंजेवाडी फेस्ट्रीचं, कारण की डोंगर रांगोनी भेटलेलं आहे हिंजेवाडी फेस्ट्री मुळात. त्यामुळे नेहमी जिथलचं वातावरण जे असतं ते आनंदमय आणि सुखद असं असतं. परंतु विषय असा झाला की आजकाल इथं नवीन प्रोजेक्ट्सचं जे बांधकाम सुरू झाले आहे, नवीन प्रोजेक्ट्स बनत आहेत जे की लोकांच्या राहण्यासाठी, जसं की मेगापॉलिस आहे तसंच लोकांच्या राहण्यासाठी ते बनवत आहेत. पण असं होतं की त्यामुळे धूळ जे प्रदूषित जे आहे ते काही प्रमाणात वाढते. त्यामुळे पण आता प्रगती करायची आहे तर थोडंसं सहन करावं लागतं. आपण काय करू पण सोसायटीच्या प्रवेशद्वारामधून आपण एंट्री घेतलेली आहे. हे आपल्या सोसायटीचं प्रवेशद्वार आहे, एंट्री आहे. आणि इथूनच आपण आपल्या रूमकडे जात असतो. सर एक्सेस रहते हैं आप? यहाँ पे रहते हैं ना? हाँ, एक्सेस कर दीजिए. ये क्या है सर? ये तो ब्लॉग करने के लिए GoPro है. इसमें ब्लॉग बनता है क्या? हाँ, इसमें ब्लॉग बनाते हैं. कैसे सर? कैसे मतलब वही कैमरा जैसा रहता है, इसमें रिकॉर्ड होता है सर. अच्छा, आगे से भी दिखता है. वाह, ऐसे ब्लॉग रिकॉर्ड होते हैं. रिकॉर्ड करने के बाद सर? रिकॉर्ड करने के बाद वही अपना यूट्यूब पे वगैरह अभी तो मैं शुरू कर रहा हूँ. मतलब कितने का पड़ा होगा? हाँ, कितने का पड़ा? ये लगभग 20 के आसपास पड़ा था, 20,000 का. ऐसे ही चलते रहिए, बनाते रहिए. हाँ, अपने चलते चलते बनाने का बस. आप भी बना सकते हैं, आजकल मतलब बहुत से लोग बनाते हैं. फिर रिकॉर्डिंग हाँ, इसमें जैसे मेमोरी कार्ड रहता है. मेमोरी कार्ड रहता है, उसमें आप मोबाइल से शेयर कर सकते हैं मोबाइल के साथ. अच्छा. और फिर उसको एडिट वगैरह करने का और फिर डाल देने का उस टाइप से. क्या दिखा सकता हूँ मैं इससे भी? इनकम अभी तो इनकम के लिए नहीं किया था मैंने. धीरे धीरे शुरुआत. हाँ, धीरे धीरे हो जाएगा. मान लीजिए नया बना रहे हैं तो थोड़ी डायरेक्ट आएगा. हाँ, नए में तो टैक्स नहीं आता. और वही अगर आप कंसिस्टेंट रहेंगे तो वो आ जाता है. मैं आपको दिखा रहा हूँ. चार्जिंग करना पड़ता है. हाँ, इसका चार्जिंग खत्म हो जाता है. जैसे अभी है ना 26 पे होगा, देखो 12% पे आ गया. अभी खत्म होने का है. तो
मित्रांनो सोसायटीमध्ये आता ॲक्सेस कार्ड ठेवणं हे अनिवार्य केलं आहे, त्यामुळे त्यांनी ॲक्सेस कार्ड मागण्यासाठीच थांबवलं होतं आपल्याला. आणि जे की माझ्याकडे ॲक्सेस कार्ड आहे, माझ्याकडे फोटो होता ॲक्सेस कार्डचा, त्यामुळे आपल्याला काही अडचण आली नाही. पण सोसायटीमध्ये जरी कोणी राहत असेल का पोलीसमध्ये, तर नक्कीच तुम्ही देखील तुमचं ॲक्सेस कार्ड वगैरे सोबत असू द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण आता शॉर्टकट घेत आहोत. बेसमेंट पार्किंगमधून आपण जाऊया आणि आपल्या रूमकडे जाण्याचा शॉर्टकट आहे. मी कसं खालच्या मार्गे जात असतो आपलं नॉर्मल रोड थ्रू, पण आज विचार केला पार्किंगच्या मार्गे जाऊया. ह्यात छोटासा शॉर्टकट पडतो. आता चार्जिंग संपत आली आहे, त्याच्यामुळं जास्त शूट काही होणार नाही. आणि जिथपर्यंत शूट होईल तिथपर्यंत करतो. आणि रूमवर पोहोचल्यानंतर त्याला पहिले मी चार्जिंगला लावू. चार्जिंग झाल्यानंतर मग आपण पोह्याची बनवायची जी रेसिपी आहे सुरुवात ती करणार. तर आलेलो आहोतच आपण आपल्या सोसायटीच्या माझ्या रूमच्या A13 जो आहे आपला, त्याच्या खाली म्हणजेच बेसमेंट म्हणता येईल किंवा पार्किंग एरिया म्हणता येईल. आणि आता इथून ते जाऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू करूया. तर मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे आता. आणि आता आपली जी पुढची स्टेप होती, जे की आपलं पुढचा जे आपल्याला करायचं होतं, जे की आपल्याला पोहे बनवायचे होते, तर पोह्यासाठी आपलं किचन रेडी आहे. आणि भांडे वगैरे जे आहेत जे लागणार आहेत आपल्याला, ते भांडे वगैरे धुवून ठेवलेले आहेत, आत्ताच भांडे धुतले. आणि त्यानंतर जे सामग्री लागणार आहे ती सामग्री देखील आणून ठेवलेली आहे. तर आता मस्तपैकी आता मी चेस्ट माउंटला कॅमेरा लावतो आणि आपण पोहे बनवूया आणि त्यानंतर पोहे खाऊ. आणि आता वाजलेत 12, तर 12 वाजलेत, तर 1 तासात आपला आरामात उरकून जाईल आणि 1 वाजता आपण दादाकडे जायला प्रस्थान करूया. तर मित्रांनो चेस्ट माउंट लावलेला आहे. एकदा आपण आरशात पाहूया व्यवस्थित दिसतंय का, रेकॉर्डिंग वगैरे होती का. तर अशा पद्धतीने रेकॉर्डिंग आपली होणार आहे. आणि चेस्ट माउंट थोडा वरती घेतो, जेणेकरून की थोडं अजूक आपल्याला व्हिजिबिलिटी राहील पोह्याची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आता मस्तपैकी पोहे बनवूया. ट्रायल पिरियड राहणार आहे, म्हणजे टेस्टिंग करतो आहे मी की बाबा कसं जमू शकतं आपल्याला, की म्हणजे आपलं काय चुका होत आहेत, आपल्याकडून काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्याकडून काही चुका होत आहे, तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि त्यामुळे नक्की सुधारायचा प्रयत्न करेनच, कारण की चुका सुधारवण्यासाठीच हा चॅनल सुरू केलेला आहे. मी माझं रुटीन बदलवण्यासाठी, माझं जे जिंदगी जगण्याची स्टाईल जी म्हणजे बिघडत चालली होती त्याला चेंज करण्यासाठी हे मी ब्लॉग बनवत आहे. तर नक्की सुधारण्यासाठीच हा ब्लॉग बनवत आहे. तर तुम्हाला जर काय वाटत असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर टेस्ट करून पाहूया आपल्या पोह्याची कसे झालीत वगैरे. वा मस्त झाले पोहे, छान झाले. थोडंसं मीठ कमी लागतं मला वाटतं, थोडंसं मीठ घालूया वरतो आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. थोडेसे तिखट वाटत आहेत, मिरची माझ्यामध्ये जास्त झालेली दिसते. मिरचीचं प्रमाण काय समजलं नाही मला, पण नक्कीच खाण्याजोगे झाले, खाऊ शकतो आपण. आता मला पापड तळायचे होते, पण पापड तळण्यासाठी मला गॅस आता तवा ठेवावा लागेल. पण पापड तळूशी वाटतं आहे का, ती छत्र होती पण तिचे पापडच वगैरे आहे ना, म्हणूनच पापडच खातं. काय करावं काय समजा ना. ठीक आहे, आजच्यासाठी नको माझ्या ते पापड. थोडं पोहे खाऊ आणि बटाटा तर आता वेस्टच जाणार आहे आपलं. बाकी सामान मी आता जे ना पॅक करून ठेवतो जसं होतं तसं, जेणेकरून की नेक्स्ट टाईम आपल्याला जेव्हा वापरायला लागेल तेव्हा तेच जातो त्यात जागेवर ठेवलं तर ते भेटून जातं. आता आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही आहे, मी जसं की रेकॉर्डिंग माझी पाहिली, तर आवाजासाठी आपल्याला एक माईकची व्यवस्था करावी लागणार आहे लवकरात लवकर, जेणेकरून की जो आवाज आहे तो व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण की इथं काय होतं आहे ना, माईक जो आहे गोप्रोचा तो समोरच्या दिशेने आहे, त्यामुळे जर मी मागून आता जसं की आत्ता बोलतो आहे मी, तो आवाज थोडासा जसं की मागून बोलण्यामध्ये येतो आहे. तर त्यासाठी एक माईकचं बघतो मी, एक 2-3 हजारापर्यंत जर एखादा चांगल्या क्वालिटीचा माईक भेटला तर तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हा माईक तू घेऊ शकतोस म्हणून. आणि हीच आपली प्लेट परत एकदा धुवून घेऊ आणि हिलाच आपण जेवण्यासाठी वापरू शकतो. कढईला थोडं तिकडं घाटायला पाहिजे नव्हतं. ओके,
प्लेट रेडी आहे, आपले पोहे रेडी आहेत. आता मस्तपैकी तारक मेथा लावूयात आणि पोह्यांचा स्वाद अनुभवूयात. फरसाण आहे तसं माझ्याकडे, फरसाण आपण टाकून खाऊ शकतो थोडंसं. आणि ते मयूर शेठकडे लिंबू देखील आहे. आता मयूर शेठ येणार नाही आहे 2 दिवस, त्याच्यामुळे आपण लिंबू देखील घेऊ शकतो. मयूर शेठ तुमचं लिंबू आम्ही घेतलेलं आहे. लिंबूमध्ये लेमन जास्त करू नका, ठीक आहे. आणि माझ्या आईने एक मस्त सांगितलं होतं की याचा रस असं तुम्ही जर पिळं लिंबाला असं त्याच्यावरती वगैरे, त्याचा रस खूप मस्त निघतो म्हणजे लगेच बाहेर. आणि त्याला म्हणजे चाकूला धार नसल्यामुळे याला थोडं असं पर्यंत छिद्र पाडावं लागतं. त्याच्यामुळे असं लिंबू चिरून घेतो आम्ही. त्यातल्या बिया वगैरे काढून घेऊ. रस पडतोय पण आता ऑप्शन नाही, कारण की एक लिंबू मला भरपूर इनफ आहे, त्यामुळे मी थोडं बेस्ट तरी झालं तरी काय करू शकत नाही, ऑप्शन नाही आपल्याकडे. ठीक आहे, लिंबू आपलं रेडी झालं आहे. आणि आता लॅपटॉपवर किंवा लॅपटॉपवरच मोस्टली आपण काहीतरी पाहायला लावूयात. लॅपटॉप इथं नाही आहे, तिकडं लॅपटॉप आहे, ऑफिसचा लॅपटॉप होता माझा. ठीक आहे तर मित्रांनो, आता पोहे बनवून झालेत आपले. आणि आता मस्तपैकी आता तारक मेहता लावूयात आपल्या लॅपटॉपवरती. आपला लॅपटॉप देखील रेडी आहे आणि तारक मेहता पाहूयात. आणि आता वेळ झाला आहे 12:25. अर्ध्या तासात आपले पोहे मस्तपैकी रेडी झालेत. आता तारक मेहता पाहूया आणि हे जे पोहे बनवलेत मस्तपैकी त्याचा आस्वाद घेऊया. या मित्रांनो, तुम्ही देखील नाश्ता करायला. नाश्त्याचा टाईम खूपच विचित्र प्रमाणात झालेला आहे. हा विचित्र वेळ आहे, पण नक्कीच चलायचंच. आता जाऊ इथून नाश्ता करू, त्यानंतर दादाला भेटायला जाऊ 1 वाजता वगैरे, तिथंपर्यंत पोहोचू आपण. आणि मग बाकीचा जो आहे प्रोग्राम तर तिथं करू. जसं एडिटिंग वगैरे जी करायची आपल्याला ती दादाच्या घरी जाऊन करू, दादा बहिणीच्या घरी जाऊनच करू. तर मित्रांनो, आपण रेडी झालो आहे आता दादाकडे जाण्यासाठी. आता 1 वाजून गेली आहे, थोडं आपण मागं आहे, अर्धा 15-20 मिनटं मागं चालू आहे आपण. तर आता बॅग वगैरे भरली आहे आणि आपण रेडी झालो आहे. आता थोड्या दादाकडे पोहोचलेत आपण, 15-20 मिनटात दादाकडे पोहोचू. आता रूम वगैरे लॉक करतो आणि मस्तपैकी दादाकडे जाऊया. आणि तिकडे एडिटिंग वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या तिकडे जाऊन कंप्लीट करूया. तर बाकी सगळं सेटअप तासच राहणार आहे. पिरू वगैरे आता उद्या वगैरे खाऊ सगळं आल्यानंतर. खिडकी वगैरे नाही, पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी तर नाही भरलेलं, पाणी भरून घेतो. लागलं तर पाणी भरून घेतो आणि पाणी वगैरे ठेवतो. त्यानंतर हेल्मेट वगैरे घेतो, बूट वगैरे घालतो. तर मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहे. आता चावी वगैरे घेतलेली आहे गाडीची आणि आपण आता निघूया दादाकडे जाण्यासाठी. ऑलरेडी उशीर झाला. बटन्स वगैरे सगळे बंद आहेत, तिथं चेक करतो कारण रूममध्ये कोणी नाही आहे. ठीक आहे, ऑल गुड. ठीक आहे, त्यामुळे मला निघूया आपण. आपली क्लोज राहिली घ्यायचं. तर बाहेर मस्त प्रकाश पडला आहे. तर निघूया आपण. आपली गाडी लावली इथं कुठे, तर गाडी घेऊ आणि आता मस्तपैकी टेस्ट पॉईंटला लावू आपला कॅमेरा आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण लगभग 15 ते 20 मिनिटात आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. तर मित्रांनो, जस्ट आलो आहे दादाकडं आणि वहिनींकडं, पण ते दोघं बाहेर गेले, त्यामुळं सध्या मी आहे रूमवर. आणि आता पुढचा जो आपला प्रोग्राम होता, जो की म्हणजे एडिटिंग वगैरे करायचा, तर सध्या फ्रेश झालो मी आल्यानंतर. आणि आता मस्तपैकी इकडचा पण चांगला व्ह्यू आहे छोटासा. आणि आता थोडा आराम केला. आता पाणी वगैरे घेतो आणि आपला जो एडिटिंगचा सेटअप आहे इकडं मी कोपऱ्यात एक आपलं मस्तपैकी लॅपटॉप वगैरे मांडलं आहे आणि त्याच्यावरती आपण एडिटिंग वगैरे करू. आता हा जो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे त्याला पहिल्यांदा आपल्याला लॅपटॉपमध्ये घेण्यासाठी कार्ड रीडर ऑर्डर करतो मी ब्लिंकिटवरून वाटलं तर. आणि कालचा जो व्हिडिओ होता रेकॉर्ड केलेला तो आणि आजचा जो रेकॉर्ड केलेला आहे त्याची एडिटिंग मी बनवतो. तर मित्रांनो, आपण SD कार्ड ऑर्डर केलं आहे. डिजिटेकचं जे SD कार्ड आहे ते आपण ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आहे. त्याला आता लगभग 30 मिनिटात येईलच. आणि जसं ब्लिंकिटवरून येईल आपलं मेमरी कार्ड रीडर, तर आपण मग आपले जे व्हिडिओ आहेत
ते आपण मेमरी कार्ड रीडरमध्ये टाकून आपण त्याचे या लॅपटॉपमध्ये घेऊन मस्तपैकी एडिटिंग वगैरे करूया. तर मित्रांनो आपलं पार्सल आलेलं आहे आणि झेप्टोवरून ऑर्डर केलं तर लगभग 200 रुपयाला पडलं आहे आपल्याला आपलं कार्ड रीडर. कारण जे की गरजेचं होतं. ऑलरेडी मी एका लोकल शॉपमधून एकदा घेतलं होतं, ते काहीतरी 150च्या अराउंड होतं, पण ते खूप लवकर खराब झालं होतं. त्यामुळे आता थोडं डिजिटेकचं आहे, 200 रुपयाच्या अराउंड आहे. मला 209 रुपयाला पडलं एक्झॅक्ट म्हणायचं झालं तर. हे आहे डिजिटेकचं आणि याला एकदा आपण लावून पाहू आता मस्तपैकी आणि मग आपली जी पुढची प्रोसेस होती, जी एडिटिंग होती आपली, ती सुरू करूया. तर मित्रांनो आपला व्लॉग हा रेडी झालेला आहे, एडिटिंग्स कंप्लीट झालेली आहे आणि आता रेंडरिंगला लावला आहे. आणि हा माझा पहिलाच व्लॉग होता, तर काही चुका वगैरे झाल्या असतील तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच व्लॉगसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.